नमस्कार, मी अतिजयकर. स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रम. मित्रांनो, तुम्ही आजच्या विशेष कार्यक्रम वाचत असेल की 2019च्या उरणच्या तिरंगी लढतीच्या पॅटर्नमुळे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत छोटम शेठ उर्फ दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ हे आमदार होऊ शकतात. तर मित्रांनो, मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेलं आहे हे पहिल्यांदा मला तुम्हाला समजून सांगावं लागेल की मित्रांनो, उरण विधानसभा निवडणूक 2019मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की उरणचे अपक्ष उमेदवार महेश बालदी हे जिंकून आले. पण मित्रांनो, ते कशा पद्धतीने जिंकून आले याची गणित समजणं तुम्हाला आवश्यक आहे. मित्रांनो, उरणमध्ये 2019मध्ये 2,94,194 टोटल वोटर्स होते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो 2,18,947 जणांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कशा पद्धतीने महेश बालदी अपक्ष निवडणूक जिंकले. मित्रांनो, महेश बालदी यांना 2,18,947 मतांपैकी 74,549 मतं मिळाली. जे अपक्ष उमेदवार होते मनोहर गजानन भोईर हे शिवसेनेचे उमेदवार होते, युतीचे उमेदवार होते, शिवसेना भाजपचे युतीचे उमेदवार होते. परंतु महेश बालदी यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्याने अपक्ष तिथे फॉर्म भरला आणि मनोहर गजानन भोईर यांना 68,839 मतं मिळाली आणि 5,710 मतं ही महेश बालदी यांना अधिकची मिळाली. तसेच 3 नंबरला राहिले मित्रांनो, जे सध्या जेलमध्ये आहेत, शेकापचे विवेक पाटील 61,601 आणि ते महेश बालदी यांच्या मतानुसार 12,948 मतांनी मागे राहिले. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने महेश बालदी यांनी बाजी मारली. सध्या असंच काहीतरी चित्र हे 2024च्या अलिबाग विधानसभेच्या निवडणूक होण्याची संधी जास्त प्रमाणात आहेत. कारण की महायुतीमधून आमदार महेंद्र देवी यांचं नाव पुढं आहे आणि त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे उमेदवार भारतीय जनता पार्टीमधून जर महायुती झाली तर असे दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ जे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा या रेसमध्ये आहेत. आणि मित्रांनो, तिसरे उमेदवार महाविकास आघाडीकडून चित्रलेखा पाटील यांचं नाव चर्चेमध्ये आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर का हा पॅटर्न 2024च्या अलिबाग विधानसभामध्ये जर आपल्याला पाहायला मिळाला तर अशा पद्धतीने अपक्ष उमेदवार समजा छोटम शेठ उभे राहिले तर ते जिंकू शकतात. म्हणून मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवला कारण का तिन्ही नेत्यांची नावं चर्चेमध्ये आहेत. आता तुम्हाला थोडंसं मागचा आणखीन इतिहास सांगतोय की जर छोटम शेठ हे अपक्ष उमेदवार जर त्यांनी उमेदवारी अर्ज जर काय भरला नाही, जर त्यांना सीट नाही मिळालं तर त्यांचं कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं. कारण का मित्रांनो, 2014मध्ये सर्वच पक्ष महाराष्ट्रातील वेगवेगळे लढलेले होते. आणि मित्रांनो, त्यावेळची उरण विधानसभाची जी काही परिस्थिती आहे ती पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. त्यावेळेला मित्रांनो, मनोहर गजानन भोईर शिवसेना यांना 56,131 मतं मिळाली होती आणि ते जिंकलेले होते. 2 नंबरला विवेक पाटील शेकाप 55,530 मतं मिळालेली होती. महेंद्र गरत काँग्रेस 34,253 मतं मिळालेली होती. महेश बालदी बीजेपी 32,632 मतं त्यांना मित्रांनो मिळाली होती. जर आपण विचार केला तर मित्रांनो, महेश बालदी हे 2014ला सुद्धा बीजेपीकडून सगळे पक्ष वेगवेगळे लढले असल्या कारणाने बीजेपीकडून लढलेले होते आणि त्यांना फक्त 32,632 मतं मिळाली होती. ते 4 नंबरला होते मित्रांनो. आणि त्याच्यानंतर 2019मध्ये त्यांना 74,549 मतं मिळाली. 41,917 मतं त्याच्यामध्ये मित्रांनो वाढली. याचा अर्थ मित्रांनो, जोपर्यंत आपण उमेदवार म्हणून उभे राहत नाही आणि आपल्याला समजत नाही की आपल्या पार्ट्यामध्ये किती मतं पडलेली आहेत, तोपर्यंत आपण आमदारकीचं स्वप्न हे बघू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची जर गणितं झाली तर येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला अलिबागमध्ये उरणचा पॅटर्न, जसा मुळशी पॅटर्नचा पिक्चर वगैरे आहे तसा उरणचा पॅटर्न
हा अलिबागमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो। म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीने छोटम शेट यांनी सध्या आमदार पदाची तयारी करायला सुरुवात केलेली आहे, अजूनपर्यंत ना सध्याचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी आहेत, चित्रलेखा पाटील आहेत, कोणीच मैदानामध्ये एवढ्या जोशाने मित्रांनो तयारीला लागलेलं नाही आहे। याचं हे एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असेलच, कारण का तुम्ही पाहतच असाल। तर मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने जर छोटम शेट अपक्ष जर उमेदवार उभे राहिले आणि तिरंगी लढत झाली तर त्यांच्या पारड्यामध्ये यश येऊ शकतं। कारण की ह्याच्यामध्ये तिरंगी लढत होणंच फार महत्त्वाचं आहे। जर आमने सामने लढाई झाली तर दोनच पक्ष समोर असतील आणि त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांपैकी एक उमेदवार जिंकेल, परंतु तसं चित्र मला 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसत नाही आहे। कारण का छोटम शेट यांच्या जवळचे खास माणसं बोलतात की छोटम शेट यांना जर काय जागा दिली नाही, सीट दिली नाही तर ते 100% अपक्ष उमेदवार ठरणार। म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीची अपक्ष कशा पद्धतीने जिंकू येतात ती माहिती पण तुम्हाला आकडेवारीनुसार देणं हे पत्रकाराचं काम असतं। म्हणून मित्रांनो, छोटासा व्हिडिओ बनवला। याच्यामध्ये जास्त मला सांगण्यासारखं अजून काही वाटत नाही आहे। कशा पद्धतीने छोटम शेट अपक्षासाठी जातात की नाही जात आणि त्याचा फटका हा महेंद्र दळवी यांना बसतोय की नाही बसतोय हे आपल्याला समजेलच। कारण का महेंद्र दळवी यांचा जर आपण विचार केला मित्रांनो, 2014मध्ये त्यांना सुनील तटकरेंनी फसवल्याच्या नंतर कशा पद्धतीने ते शिवसेनेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आमदारकीला आपलं नशीब आजमावलं। जो माणूस फक्त जिल्हा परिषद अध्यक्षपुरतं मर्यादित राहू शकला असता, शकापनी आणि राष्ट्रवादीने त्यांना फसवल्यामुळे तो माणूस डायरेक्टली आमदारकीच्या निवडणुकीला समोर गेला आणि त्यांना 60,000पेक्षा अधिकची मतं मिळाली। आणि नंतर त्यांचा अंदाज आला की मी 12-13 दिवस असताना सुद्धा या पक्षामध्ये नवीन गेलेला असताना सुद्धा जर मला एवढी मतं मिळू शकतात तर निश्चितच मी शकापाचा पराभव करू शकतो। आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मित्रांनो 2019ला 30,000पेक्षा अधिक मताधिकाने शकापाचा पराभव केला। त्याच्यामुळे जर का छोटम शेट यांची पण सेम पायावर पाय ठेवून ते महेंद्र दळवी यांच्यासारखे चाललेले आहेत, ते सुद्धा जिल्हा परिषदेची सगळी पदं भूषून झालेली आहेत आणि आमदारकीसाठी ते आता नशीब आजमावत आहेत। 2014 जशी सुरुवात आमदार महेंद्र दळवी यांनी केली होती तशी सुरुवात 2024मध्ये हे छोटम शेट करणार असं एकंदरीत चित्र आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, पहिल्यांदा आपण किती पाण्यामध्ये खोलीमध्ये आहोत हे समजण्यासाठी आपल्याला त्या पाण्यामध्ये उडी मारावी लागते आणि ती उडी ही छोटम शेट यांनी आमदारकीची उमेदवारी भरूनच पूर्ण होईल। कारण की जोपर्यंत छोटम शेट यांच्या पाठीमागे किती मतदार आहेत तोपर्यंत आपण याचं कुठलंही गणित सांगू शकत नाही आहे। कदाचित त्यांच्या पाठीमागं जशा ज्या पद्धतीने महेश बालदी यांना 5 वर्ष वाट पाहावी लागली, त्याच्यानंतर आपले विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना 5 वर्ष वाट पाहावी लागली, तशी वाट न पाहता डायरेक्ट ते आमदार होऊ शकतात। अशा गोष्टी होऊ शकतात की नाही होऊ शकतात या आकडेवारीनुसार तुम्हाला मी सांगितलेलं आहे। मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। जर का आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।